नमस्कार. यूट्यूबर व्हायचं आहे, ऐका माझे अनुभव ही माझी सिरीज सुरू आहे. त्यातला हा आज तिसरा व्हिडिओ आहे. त्यामध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये मी चॅनल सुरू करण्यापूर्वी काय काय मनात विचार आले आणि मी काय काय निर्णय घेतले याबद्दल तुम्हाला सांगितलं. तुम्ही ते व्हिडिओ जाऊन माझ्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. यासंबंधी मी एक वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कॅमेरा कोणता घ्यावा, काय होतं, आपण यूट्यूब सुरू करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कॅमेरा कोणता घ्यावा. यूट्यूब हा व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्यावर सध्या पॉडकास्ट वगैरे चालू झालेले आहेत, पण खास करून यूट्यूब हा व्हिडिओसाठीच प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यासाठी कॅमेरा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कॅमेरा कोणता चांगला याबद्दल बरीच मतांतर आहेत, पण अनेक तज्ज्ञ लोक काय म्हणतात, कोणता कॅमेरा चांगला, जो आपल्या खिशामध्ये आहे, तो तुमच्या पॉकेटमध्ये जो आहे तो सगळ्यात चांगला कॅमेरा. त्या क्षणी एखादा क्षण तुम्हाला चित्रित करावासा वाटला, एखादी घटना चित्रित करावीशी वाटली, तर आता सध्या तुमच्या खिशामध्ये स्मार्टफोन आहे. त्यामुळे सगळ्यात बेस्ट कॅमेरा जो तुमच्याजवळ आहे किंवा तुमच्याकडे मुळातच आहे, जुना असेल, तुमच्या आईबाबांनी म्हणजे अलीकडच्या काळात जर घेतला असेल, त्याच्यावर खास करून HD शूटिंग झालं पाहिजे. 1080p किंवा 1920x1080p हे HD लेवलचं शूटिंग होत असेल तर कॅमेरा जास्त मॅटर करत नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय कंटेंट दाखवताय. कंटेंट इज किंग असं म्हणतात, की तुम्ही काय दाखवताय, कशी माहिती देताय, कुठल्या स्वरूपाची माहिती देताय, ती लोकांना कितपत योग्य वाटते आहे आणि त्यातून त्यांना कितपत ज्ञान आणि मनोरंजन मिळतं आहे यावर सगळं अवलंबून आहे, ना की तुम्ही तुमची व्हिडिओ कॅमेरा कोणता आहे. खूप हाय लेवलचे कॅमेरे घेऊन म्हणजे आर्थिकदृष्ट्या तर शक्य नाही आहे, पण त्याची सुरुवातीला काय गरजही नाही आहे. स्मार्टफोन जरी सगळ्यात चांगला कॅमेरा आत्ता असला तुमच्या खिशातला, तर याचा अर्थ असा नाही की स्मार्टफोन हाच आदर्श कॅमेरा आहे. जगात जसं कुठलाही माणूस सर्व गुणसंपन्न नाही किंवा कुठलंही मशीन सर्व गुणसंपन्न नाही, त्याप्रमाणे कुठलाच कॅमेरा पण सर्व गुणसंपन्न नाही. कुठलाच कॅमेरा परफेक्ट नाही. प्रत्येकाच्या गरजेनुसार, त्याच्या वापरानुसार तो कोणत्या क्षेत्रासाठी कॅमेरा वापरणार आहे, कोणत्या ॲप्लिकेशनसाठी कॅमेरा वापरणार आहे, याप्रमाणे कॅमेऱ्याचं सिलेक्शन ठरतं. त्यामुळे माझ्यासाठी जो योग्य कॅमेरा आहे तो तुमच्यासाठी योग्य कॅमेरा असेल असंच नाही. त्यामुळे हे विचार करताना साधारणपणे आता मला कसं होतं, मी जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझं कंटेंट होतं ट्रॅव्हल आणि फूड. आत्ता मी वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट करायला लागलो आहे, पण त्यावेळी मला त्या दृष्टीनं जे 2 कॅमेरे योग्य वाटले, एक तर स्मार्टफोन आणि एक ॲक्शन कॅमेरा मी घेतलेला आहे, ते मला योग्य ठरले. पण आता जर कोणी शिक्षक असेल किंवा कोणी वकील, CA किंवा अनेक अशा प्रकारचे व्यावसायिक लोक असतील जे इनडोअर शूटिंग करणार असतील, ज्यांना आपला कॅमेरा ट्रायपॉडवर माउंट करायचा आहे आणि त्याच्यासमोर शूट करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन योग्य असेल असंच नाही. स्मार्टफोननं हे सगळ्या गोष्टी होतात, पण त्यांच्यासाठी कदाचित मोठा जो मिररलेस किंवा DSLR कॅमेरा आहे तो योग्य ठरेल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत कॅमेरा सिलेक्शन करताना. त्यामुळे प्रत्येकानं ठरवायचं आहे की आपण कोणत्या गोष्टीसाठी कॅमेरा वापरणार आहे, त्या दृष्टीनं सिलेक्शन महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ चांगला होण्यासाठी कॅमेऱ्याबरोबरच इतर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तो म्हणजे चांगला ऑडिओ. तुम्ही काय बोलताय ते पुढच्याला व्यवस्थित ऐकू आलं पाहिजे. दरवेळी मोबाईलचा व्हॉल्यूम त्याला वाढवायला लागत असेल त्या माणसाला, किंवा त्याच्या TVचा व्हॉल्यूम वाढवायला लागत असेल, तर त्या व्हिडिओचा काही उपयोग नाही आहे. चित्र थोडंसं कमी जास्त स्पष्ट असलं चालेल, पण जो माणूस बोलतोय तो खणखणीत ते पुढच्याला ऐकू आलं पाहिजे. त्याचबरोबर तुमची माहिती कोणत्या दर्जाची आहे, तुम्ही लोकांच्या किती समस्या सोडवताय, किती लोकांना माहिती देताय की ज्यातून त्यांना मार्गदर्शन मिळेल एखाद्या क्षेत्राचं, तेही महत्त्वाचं आहे. आणि अँगल महत्त्वाचे आहेत, की कुठल्या अँगलनं कॅमेरा तुम्ही ठेवलेला आहे, कसं शूट करताय, म्हणजे का खूप लांबून दाखवताय का, खूप जवळून दाखवताय का, किंवा कुठल्या अँगलनं माहिती व्ह्यूअरला चांगली मिळेल, यावर पण तुमचं सगळ्या व्हिडिओचं यश अवलंबून असतं. त्यामुळे कॅमेरा हाच फार महत्त्वाचा आहे असं नाही आहे. या कॅमेराबरोबरच या बाजूच्या 3-4 गोष्टी आहेत, ऑडिओ, अँगल्स, माहिती, याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण खास करून मला जेवढी माहिती आहे
त्यानुसार कॅमेरा कसा सिलेक्ट करायचा ह्याची मी तुम्हाला आज काही पॉईंट सांगणार आहे. हे परिपूर्ण ज्ञान आहे असं नाही, पण साधारणपणे मला काय काय माहिती आहे ते सांगण्याचा आज प्रयत्न आहे. कॅमेऱ्यांचे मुख्य प्रकार कोणते जर म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिला नाव येतं DSLR किंवा मिररलेस कॅमेरा, जे कॅमेऱ्यासारखे दिसतात. स्मार्टफोन हा खरं तर व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफीसाठी खरं तर सुरुवातीला बनलेला नव्हता, म्हणजे तो त्यातला एक भाग होता, फोटो काढणे, व्हिडिओ करणे. पण इतरही फोनसाठी किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी स्मार्टफोन बनला होता. पण आता हळूहळू स्मार्टफोननं खूप मोठा टप्पा गाठलेला आहे. पण जे कॅमेऱ्यासारखे कॅमेरे दिसतात ते व्हिडिओसाठी बनलेले आहेत. आणि आजही तुम्हाला प्रोफेशनल काम करायचं असेल तर हे कॅमेरे तुम्हाला लागतात. आता हे कॅमेऱ्यांचं वैशिष्ट्य काय, एकतर ह्या चांगल्या चांगल्या कंपन्या हे कॅमेरे बनवतात. कॅनन, सोनी, पॅनासोनिक, फुजी फिल्म असे अनेक चांगले चांगले ब्रँड आहेत. ह्यांचे खूप चांगले चांगले कॅमेरा आपल्याला मिळतात. मिररलेस कॅमेरा, त्यांना वेगवेगळ्या लेन्सेस असतात. त्या तुम्ही लेन्स सिलेक्शन आपल्या गरजेनुसार करू शकता की तुम्हाला कसला व्हिडिओ करायचा आहे, किती लांबीवरचा शूट करायचं आहे, कोणतं ॲप्लिकेशन आहे यावर ते ठरतं. पण साधारणपणे ह्यांचे प्रोसेसर खूप चांगले असतात. ह्यांच्यामध्ये जो प्रोसेसर असतो त्याचं इमेज प्रोसेसिंग खूप चांगलं असतं. लेन्सचा आकार खूप मोठा असतो, म्हणजे मोबाईलच्या तुलनेत जर विचार केला तर ह्यांचा जो सेन्सर साईज असतो तो खूप मोठा असतो. त्यामुळे ह्याला प्रकाश तुलनेनं कमी लागतो, म्हणजे बाहेरचा जो लाईट आहे. त्यामुळे इंडोर शूटिंगसाठी खास करून हे कॅमेरेच चांगले समजले जातात. कारण का ह्याच्यातच प्रकाश चांगला मिळतो. कमी लो लाईट शूटिंग म्हणतात, लो लाईट फोटोग्राफी किंवा लो लाईट व्हिडिओग्राफी, ह्याच्यासाठी हे मोठे कॅमेरेच लागतात. त्याचबरोबर तुम्ही प्रोफेशनल काम करणार असाल, तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला प्रोफेशनल कामासाठी आमंत्रण असेल, अगदी तुम्ही लग्नात शूटिंग करणार असाल किंवा एखाद्या कारखान्यासाठी, एखाद्या उद्योगासाठी तुम्ही व्हिडिओ फिल्म तयार करणार असाल, तर त्यासाठी पण तुम्हाला प्रोफेशनल कामासाठी हे कॅमेरे लागतील. याचा अर्थ असं नाही की स्मार्टफोनमधून प्रोफेशनल काम होऊ शकत नाही. स्मार्टफोनला पण आत्ताच्या काळात भरपूर ॲक्सेसरीज आलेल्या आहेत. खास करून आयफोन किंवा सॅमसंगचे जे टॉप लेवलचे फोन आहेत ते खूप उच्च दर्जाचं काम करतात. त्याला पण वेगवेगळ्या प्रकारचे ND फिल्टर्स, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोफोन, वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सटर्नल लेन्सेस लावून पण तुम्ही प्रोफेशनल लुक आणू शकता. पण तरीही काही स्मार्टफोनना मर्यादा आहेत. म्हणून खास करून नंतर जे कलर ग्रेडिंग करतात किंवा कलर नंतर व्हिडिओ जेव्हा शूट करताना लॉग प्रोफाईल, म्हणजे ज्यामध्ये थोडक्यात रंग नाहीत अशा प्रकारे तो शूट केला जातो. आणि नंतर जे प्रोफेशनल एडिटर लोक असतात ते सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं कलर ग्रेडिंग करतात, म्हणजे त्याला कलर चांगले देण्याचा, म्हणजे ते किंवा जे आहेत ते कलर उजळवण्याचा प्रयत्न करतात की ज्यामुळे एक चांगला लुक ह्याला येईल फिल्मला किंवा आपल्या व्हिडिओ शूटला. हा प्रयत्न त्या लोकांचा असतो आणि त्यासाठी हे मोठे कॅमेरे खास करून उपयोगाचे असतात. वाईल्ड लाईफ शूट आहे, म्हणजे अगदी लांब दिसणारा प्राणी शूट करायचा आहे, तो तुम्ही स्मार्टफोनवर नाही करू शकणार. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस लागतील. म्हणूनच हे जे मोठे कॅमेरे आहेत ह्यांच्या किमती जास्त असतात. हे निव्वळ व्हिडिओ काढणे, फोटो काढणे यासाठीच बनलेले असतात. त्यामुळे प्रोफेशनल कामांसाठी यांची गरज आहेच. आणि ह्याला वेगवेगळ्या लेन्सचं तुम्ही सिलेक्शन करू शकता. लेन्स म्हणजे जो बाहेरला लांब लचक पार्ट असतो त्याला लेन्स म्हणतात. आता त्या बऱ्याच जणांना माहिती आहेत, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगितलं. पण ह्याचा उपयोग काय, तर आपल्या गरजेनुसार किती लांबीवरचं शूटिंग करायचं आहे, काय करायचं आहे यानुसार त्या लेन्सचं सिलेक्शन तुम्ही करू शकता. त्याचबरोबर खास करून आपल्यापैकी बऱ्याच जणांना कळत नाही, पण व्हिडिओ शूट करताना समजा मी बोलतोय कुठेतरी आणि मागचं माझ्या एकदम ब्लर दिसतंय, तर ते सगळं ह्या मोठ्या कॅमेऱ्यानं शक्य होतं. त्यांना त्याचं जे लेन्स आहे त्यानुसार शक्य होतं. ब्लर बॅकग्राऊंड अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे तो अनेक लोकांना कळत नाही की आत्ता बॅकग्राऊंड ब्लर आहे की काय, समोर काय माहिती दाखवत आहेत, कितपत ती महत्त्वाची आहे हेही महत्त्वाचं असतं. पण प्रोफेशनल लोक ते लगेच ओळखतात की बॅकग्राऊंड ब्लर आहे की नाही आहे. त्यामुळे लो लाईट व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, त्यानंतर हा ब्लर बॅकग्राऊंड, त्यानंतर कलर ग्रेडिंग या गोष्टीचा सगळा विचार केला. अनेक गोष्टी आहेत की जिथं प्रोफेशनल काम आहे, जिथं पैसा तुम्ही क्लायंटकडून घेणार आहे किंवा हे करणार आहे, त्यासाठी तुम्हाला हे चांगले कॅमेरे निवडण्याला पर्याय नाही आहेत. कॅनन, सोनी हे ब्रँड विशेष करून प्रसिद्ध आहेत. अर्थात या सोनीसारख्या ब्रँडनी पण स्पेशल व्लॉगिंग, म्हणजे जर बाहेर जाऊन तुम्हाला आउटसाईड व्हिडिओ करायचे आहेत, वेगवेगळ्या कामांसाठी यूट्यूबचे व्हिडिओ करायचे आहेत, त्यासाठी पण त्यांनी
एक कॅमेरे लॉन्च केलेले आहेत, ती ZV-E10 वगैरे असे त्या कॅमेऱ्यांची नाव आहेत. ZV-E अशी सिरीज आहे. त्यात पण त्यांनी फ्लिप स्क्रीन वगैरे अशी दिलेली आहे. आता ह्या मी जे मोठे कॅमेरा म्हणतो हे मिररलेस, DSLR या सगळ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना येणारी ही फ्लिप स्क्रीन. फ्लिप स्क्रीनमुळे आपल्याला एखादी वस्तू कुठल्याही अँगलनं आपण काय शूट करतो हे बघणं शक्य होतं. हे बरंचसं आपल्याला स्मार्टफोनमध्ये किंवा इतर कॅमेऱ्यामध्ये होत नाही. त्याचं स्क्रीन क्वालिटी ही विशेष करून महत्त्वाची असते. त्याचबरोबर जे इंडोर खास करून शूट करण्यात शिक्षक वगैरे त्यांना जर समजा लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं आहे किंवा यूट्यूबर तुम्ही आहात आणि तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगसारखं करत असाल तर तुम्ही पण हे इंडोर कॅमेरे वापरू शकता, मोठे कॅमेरे. म्हणूनच हे कॅमेरे सिलेक्ट करताना आपल्याला लागणाऱ्या गोष्टी यात आहेत का बघाव्या लागतील. लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा आहे का. अलीकडच्या काळात रिझोल्युशन महत्त्वाचं आहे. बरेच लोक 4K रेकॉर्ड करतात. 4K 8Kपर्यंत गेलेलं आहे, पण तितकं काय गरजेचं नाही आहे. आपल्या यूट्यूबसाठी 1080p व्हिडिओ म्हणजे HD व्हिडिओ पण सफिशियंट समजला जातो. अनेक लोक 4K शूट करतात. त्याचे फायदे तोटे पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच. पण 4K कॅमेरा शूट शक्यतो आपण घेतला पाहिजे. त्यामुळे घेताना ते विचार करा की 4K कॅमेरा आहे का, 4K त्याची कपॅसिटी आहे का, त्यानंतर फ्लिप स्क्रीन आपल्याला पाहिजे तशी आहे का, लाईव्ह स्ट्रीमिंगची सोय आहे का. अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बघाव्या लागतील. त्यानंतर लेन्सच्या किमती कितपत आहेत. काही ह्याच्या किमती आवाच्या सव्वा लेन्सच्या असतात, त्यामुळे आपल्याला तो विचार करावा लागेल. किंमत हाच महत्त्वाचा म्हणजे मुद्दा आहे. त्यामुळे मोठ्या कॅमेऱ्यांचे हे फायदे तोटे आहेत. अजून काय राहिलं असेल तर नंतर मी सांगेन. आणि त्यानंतर येतो आपला सगळ्यात लाडका कॅमेरा म्हणजे स्मार्टफोन. आता स्मार्टफोनची टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस बदलायला लागलेली आहे. त्याचे प्रोसेसिंग पॉवर चांगली झालेली आहे. इमेज प्रोसेसिंग खूपच छान होत आहे. खास करून ॲपल आणि सॅमसंगसारखे ब्रँड आपल्या व्हिडिओग्राफीमध्ये, फोटोग्राफीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा करत आहेत. नवनवीन त्यातमध्ये टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे स्मार्टफोन दिवसेंदिवस छानच होत चाललेत. पण साधारणपणे विचार केला तर साधारण 20,000 किमतीच्या पुढचा फोन घेतलेला चांगला. तुलनेनं त्याला सेन्सर चांगले येतात. म्हणजे जो मेन सेन्सर असतो तो शक्यतो चांगला क्वालिटीचा असतो. त्यामुळे 20,000च्या पुढचा फोन घेतलेला बरा. त्याला व्हिडिओ स्टॅबिलायझेशन असतं महत्त्वाचं. म्हणजे व्हिडिओ स्टॅबिलायझेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही चालत फिरत व्हिडिओ करणार असाल तर त्याला EIS इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर बऱ्याच एंट्री लेवल फोनना EIS नसतं. त्यामुळे नंतर पश्चाताप होऊ शकतो. मग त्याचा फक्त फोटो काढण्यापुरता चांगला वापर होऊ शकतो. व्हिडिओ जर चालत फिरत करायचे असतील तर त्या EIS नसेल तर काय फायदा होणार नाही. हे बघायला लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये फ्रेम रेट आहेत. आता म्हणजे फ्रेम रेट म्हणजे एका सेकंदाला किती फोटो कॅमेरा काढतो. व्हिडिओ म्हणजे काय असतो, फोटोचाच एकमेकाला जोडून तयार झालेलं चित्र असतं. त्यामध्ये ऑडिओ मिक्स केला जातो आणि व्हिडिओ तयार होतो. तर ते एका सेकंदाला 30 फ्रेम्स पर सेकंद हा शक्यतो हा मोबाईलचा फ्रेम रेट असतो. पण शक्यतो आपल्याला स्लो मोशन जर करायचे असेल तर 60 फ्रेम्स पर सेकंद शूटिंग करणारा मोबाईल तुम्ही निवडा असं मला वाटतं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण का ती गोष्टच सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे अनेक प्रकारचे स्लो मोशन लोकांना बघायला आवडते आणि अनेक प्रकारच्या व्हिडिओमध्ये स्लो मोशन लागते. त्यामुळे 60 फ्रेम पर सेकंदची सोय असणारा तुम्ही मोबाईल निवडा. त्याला प्रोसेसर चांगला असू दे. स्नॅपड्रॅगनचे शक्यतो प्रोसेसर चांगला असतात, पण असं काय नाही, इतर पण चांगले आहेत, पण तुम्ही थोडा अभ्यास करा. त्यानंतर कंपनी जसं म्हटलं ॲपल, सॅमसंग ह्या तर चांगल्या आहेतच व्हिडिओसाठी वगैरे. पण अगदी अलीकडच्या काळात विवोनं पण खूप मोठी मजल मारलेली आहे. त्यामुळे 20,000च्या पुढचे फोन सगळे बऱ्यापैकी चांगलं आपल्याला काम देऊ शकतात. त्यानंतर त्याला मायक्रोफोन जोडण्यासाठी सोय शक्यतो C टाईप पोर्टच असतो. मी मोबाईल घेतला तेव्हा त्याला ऑडिओ जॅक होता, 3.5 mm ऑडिओ जॅक. पण त्यानं पण मायक्रोफोन जोडणं वगैरे हे तुलनेनं सोपं जातं. ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण आता जो आहे त्याला आपण ॲक्सेसरीज शोधल्या पाहिजेत. आता त्याला ॲक्सेसरीज काय काय वापरायच्या हे मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे स्मार्टफोन हा एक ऑप्शन का होऊ शकतो. एकतर लाईट वेट आहे, तुम्ही कुठेही तो घेऊन जाऊ शकता. कॅरी करणं सोपं असतं, कायम तुमच्या खिशात असतो, तुम्ही तातडीनं शूटिंग करू शकता. त्याला लागणाऱ्या ॲक्सेसरीज
ह्या स्वस्त असतात. त्याला लागणारे ट्रायपॉड, फोन होल्डर, मायक्रोफोन हे तुलनेनं मोठ्या कॅमेऱ्यांसाठी लागणाऱ्या गोष्टींपेक्षा खूप स्वस्त असतात. त्यामुळे कॉस्ट फॅक्टर स्मार्टफोनच्या बाजूनं आहे. आणि त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये सगळी कामं होऊ शकतात. त्यातच शूटिंग होऊ शकतं, त्यातच एडिटिंग होऊ शकतं, त्यातच अपलोडिंग होऊ शकतं. हे सगळं स्मार्टफोनमध्ये होऊ शकतं. त्यामुळे स्मार्टफोन चांगला आहे. आणि माझ्या बाबतीत मी निवडताना विचार केला की एकदा स्मार्टफोन घेतला आणि जर आपलं यूट्यूब चॅनल पुढे वाढलं नाही किंवा काय जमलं नाही, आपल्याला कंटाळा आला, तर निदान आपल्याकडे स्मार्टफोन राहील. त्यामुळे स्मार्टफोनचा तो एक फायदा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी स्मार्टफोन खास करून घेताना काय काळजी घ्यावी, काय घ्यावं हे वेळोवेळी सांगणारच आहे. पण साधारण तुम्हाला कल्पना दिली की या गोष्टी तुम्ही नक्की बघा स्मार्टफोन घेताना. त्यानंतरचा कॅमेरा येतात म्हणजे ॲक्शन कॅमेरा. आता ॲक्शन कॅमेरा म्हणजे काय, तर एकदम छोट्या बॉडीचे कॅमेरे असतात. खास करून त्यांना लोक गोप्रो म्हणून ओळखतात. गोप्रो हे खरं तर एका कंपनीचं नाव आहे. गोप्रो कॅमेरा असं लोक म्हणतात, पण ते आपलं नाव पडलं आहे. कुठल्याही मिनरल वॉटरला जसं आपण बिस्लरी म्हणतो तसाच प्रकार आहे तो. ॲक्शन कॅमेरा म्हणजे खास करून त्याची बॉडी लहान असते. छोट्या बॉडीमध्ये हे कॅमेरा असतात. थोडे दणकट असतात तुलनेनं आपल्या कॅमेऱ्यांपेक्षा. आणि जिथे जिथे ॲक्शन आहे, जिथे जिथे मूवमेंट आहे, स्पोर्ट्स आहेत किंवा अगदी आता सध्या व्लॉगिंगसाठी पण हे कॅमेरे वापरतात, म्हणजे यूट्यूब व्हिडिओसाठी पण. हे कॅमेरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचं स्टॅबिलायझेशन चांगलं असतं. चित्र स्थिर राहतं. मी माझ्या चॅनलचे 50% अधिक व्हिडिओ बाहेरचे सगळे हे या ॲक्शन कॅमेऱ्यानंच केलेलं आहे. मी DJI Osmo ॲक्शन 1 हा कॅमेरा घेतलेला. तर तुम्हाला त्याची क्वालिटी लक्षात येईल की स्टॅबिलायझेशन काय असतं. आपण मोबाईलनं जे शूट करतो व्हिडिओ त्याच्यापेक्षाही चांगलं स्टॅबिलायझेशन या कॅमेऱ्यानं येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वॉटरप्रूफ असतात. पावसाळ्यात तुम्हाला शूट करायचं असेल, अंडर वॉटर शूट करायचं असेल, तर हे कॅमेरा खूप चांगले असतात. त्यानंतर थर्ड पर्सन पद्धतीनं म्हणजे काय, हा कॅमेरा कुठेही ठेवता येतो, एखाद्या कोपऱ्यात ठेवता येतो. मग त्या कॅमेऱ्यात काय दिसतं हे आपल्या ॲपद्वारे आपण ते आपल्या मोबाईलमध्ये बघू शकतो. आणि जसं आपले CCTV कॅमेरा असतात त्याप्रमाणे शूटिंग आपण करू शकतो की तिसरा अँगल, तिसरा पर्स्पेक्टिव्ह देण्यासाठी हे खास करून ॲक्शन कॅमेरे वापरतात. आणि अगदी पूर्णपणे आत्ता ॲक्शन कॅमेरे तर या लेवलला आलेत की तुम्ही पूर्ण यूट्यूब चॅनल त्या ॲक्शन कॅमेऱ्यावर चालू शकतात. म्हणजे सर्व प्रकारचे व्हिडिओ आउटडोर इनडोअर ह्यात करू शकता. पण ह्यांचे सेन्सर साईज लहान असल्यामुळे ॲक्शन कॅमेऱ्यात इनडोअर शूटिंग शक्यतो चांगलं होत नाही. ब्लर होतं, ग्रेन येतात त्याला, म्हणजे चांगलं शूट होत नाही. त्यामुळे इनडोअरसाठी हे योग्य नाहीत. लाईटिंग त्याला भरपूर लागतं. तर खूप लाईट असेल तरच खास करून बाहेरच्या लाईटमध्ये तुम्ही शूट करू शकता. त्याला पण ॲक्सेसरीज मिळतात, वेगवेगळे फिल्टर मिळतात. आता ह्याचं कमकुवतपणा म्हणजे लो लाईट. त्याच्यानंतर ह्याची बॅटरी कमी असते. बॉडीच लहान असल्यामुळे बॅटरी किती मावणार. त्यामुळे बॅटरी, एक्सटर्नल बॅटरी जास्त तुम्हाला कॅरी करावं लागतात किंवा पॉवर बँक त्याला जोडावी लागते. लो लाईट परफॉर्मन्स हा आहे. आणि त्यानंतर ह्याचा फोकस जो असतो तो फिक्स असतो. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, तेचपणा वाटतो, कंटाळा येतो. सुरुवातीला बरं वाटते की त्यातनं निघणारी इमेज बघताना मजा वाटते, अरे किती स्टेबल चित्र आहे, किती छान आहे. मी पण ते मराठी यूट्यूबर प्रसिद्ध आहेत प्रगत लोकी म्हणून, त्यांचे व्हिडिओ बघायचो. त्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला लक्षात आलं की ते पण ॲक्शन कॅमेरा वापरतात. ते चित्र बघताना छान वाटते. पण काही दिवसांनी आपल्याला, म्हणजे त्यांचं असं नव्हे, बऱ्याच जणांचं एकच प्रकारची जी फोकल लेंथ म्हणतात, म्हणजे एक प्रकारचेच अँगलनं आपण कंटाळतो. एकदम वाईड व्ह्यू असतो यांचा. म्हणजे त्याच्यात पण ऑप्शन आहे की तुम्ही लिनियर व्ह्यू किंवा D-वार्प सेटिंग करू शकता की ज्यानं नॉर्मल कॅमेऱ्यासारखा व्यवस्थित व्ह्यू येईल. तरी पण साधारणपणे एक्सपर्ट लोक म्हणतात की तुम्ही एकच हा जो फिक्स फोकस आहे किंवा वाईड अँगल आहे हा सारखा बघायला चांगला वाटत नाही. तुम्ही 2-3 कॅमेऱ्याचं मिश्रण केलं पाहिजे. त्यामुळे 2 तरी कॅमेरे तुमच्याकडे असावेत आणि त्या मिश्रणामधून व्हिडिओ तुम्ही तयार करावा असं म्हणतात. त्यामुळे हे झालं ॲक्शन कॅमेऱ्याबद्दल. आणि ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये खास करून महत्त्वाचे ब्रँड आहेत म्हणजे गोप्रो, DJI, इन्स्टा. त्यानंतर छोटे छोटे पण इतर ब्रँड आहेत जसं की कॅसन, IZI, डिजिटेक आणि असे खूप 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 चांगले चांगले ब्रँड आहेत. त्यानंतर पण शक्यतो DJI आणि गोप्रो या आणि इन्स्टा 360 हे लोक या ॲक्शन कॅमेरा सेगमेंटमधले लीडर आहेत. आता इन्स्टा 360 कॅमेरा जे आहेत त्यांचे तर अक्षरशः म्हणजे सगळ्या बाजूनं शूटिंग होतं पूर्ण गोल. त्याचे प्रत्येकाचे ॲप्लिकेशन वेगवेगळे आहे. यापुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला
त्यांचे माझ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करीन की हे कितपत योग्य आहेत, कितपत योग्य नाही आहेत. पण असे बरेच ॲक्शन कॅमेरामध्ये तुम्हाला ऑप्शन आहेत, तुमच्या गरजेनुसार ते निवडू शकता. पण साधारणपणे GoPro आणि DJI हे 2 ब्रँड या ॲक्शन कॅमेरामध्ये लीडर आहेत. नंतर DJI कंपनीनंच पॉकेट म्हणून हे लॉन्च केलेले आहेत. पॉकेट म्हणजे काय, तर एक असा आपल्या हाताच्या आकार एवढा कॅमेरा आहेत, साधारण अशी पक्षाच्या मानेसारखी. त्याला पुढे गिम्बल आहे. गिम्बल म्हणजे काय, तर मोटर असतात छोट्या, त्या मोटर कॅमेराला स्टॅबिलाईज करतात. आता मोठे जे DSLR मिररलेस कॅमेरा आहेत त्यांना पण ते गिम्बल वापरलं जातं ते स्टॅबिलाईज करण्यासाठी. ॲक्शन कॅमेरा पण आहे. त्यानंतर स्मार्टफोनला पण गिम्बल वापरलं जातं. ते कसं वापरायचं, काय वापरायचं, माझ्याकडे पण एक गिम्बल आहे, ते मी तुम्हाला सांगेन. त्याचा उपयोग कितपत आहे हे पण नंतर सांगेन. पण ह्या पॉकेट 3मध्ये काय आहे की ऑलरेडी त्यांनी त्यात गिम्बलच कॅमेराला फिजिकल जे गिम्बल आहे ते अटॅच करून दिलेलं आहे. त्यामुळे चित्र स्टेबल राहतं. अनेक लोकांनी हा कॅमेरा नावाजलेला आहे खास करून व्लॉगिंगसाठी. पण तो वॉटरप्रूफ नाही असंही ऐकलेलं आहे. आणि पण तो महागही आहे. साधारण एक 60,000च्या रेंजमध्ये हे कॅमेरे येतात. आणि त्यानंतर त्याला काय आहे की ॲक्सेसरीज पण काही घ्याव्या लागतात. पण तुमच्याकडे पैसे असतील तर ते सुंदर कॅमेरा घ्यायला काहीच हरकत नाही. खूप छान DJI पॉकेट 3, आता सध्या पॉकेट 3 आहे. DJI Osmo पॉकेट असं त्या सिरीजचं नाव आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सोनीनं पण आणि अलीकडे माझ्यामते कॅनननं पण व्लॉगरसाठी वेगळे कॅमेरे काढायला सुरुवात केलेली आहे. बरेच जण यूट्यूबचं व्लॉगिंग करतात, बाहेर जाऊन थेट आपलं आयुष्य दाखवत आहेत. मी काय करतो आहे, कुठं चाललो आहे, कसं चाललो आहे. अनेक प्रकारचे लोक व्हिडिओ बनवतात. त्या सगळ्यांचा विचार करून सोनीसारख्या कंपन्यांनी पण सोनी ZV-E10 वगैरे सारखी कॅमेरे लॉन्च केलेले आहेत. आणि त्याच्यात पण बरेच ऑप्शन आहेत आपल्या बजेटनुसार. तर त्यांच्याबद्दल पण खूप चांगलं मत आहे एक्सपर्ट लोकांचं. त्यातून पण चांगले व्हिडिओ बनवू शकतात खास करून ब्लॉगिंगचे. त्याला ती फ्लिप स्क्रीन वगैरे आहे, स्टॅबिलायझेशन आहे, त्याच्यानंतर त्याचा सेन्सर पण मोठा आहे आणि बऱ्यापैकी लाईट वेट आहेत. मायक्रोफोन पण त्याचा चांगला आहे, म्हणजे त्यातून वेगळा मायक्रोफोन जादा लावायची गरज नाही असंही आम्ही ते ऐकलेलं आहे. सगळा एकंदर सोनीसारख्या कंपनीनं तो विचार करून ते बनवलेले आहेत. कॅनननं पण अलीकडे एक छोटा एक कॅमेरा लॉन्च केलेला आहे. त्याचे रिव्ह्यूज एवढे काय माहीत नाहीत, पण सोनीचे तर रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. अगदी अलीकडे काही जण म्हणजे आपल्या लॅपटॉपला किंवा PCला जे वेबकॅम आहेत त्या वेबकॅमचा वापर करूनही बरेच लोक यूट्यूब व्हिडिओ तयार करतात. खास करून बसून आत्ता जसे मी व्हिडिओ करतोय तसे जर व्हिडिओ करायचे असतील आणि तुमच्याकडे कंटेंट चांगला असेल, आत्ता तुमच्याकडे समजा वेबकॅम चांगला असेल, 4K किंवा अगदी मी म्हणतो 1080p पर्यंत तो चांगलं शूटिंग करत असेल, लाईट चांगला असेल, तर नक्कीच तेही कॅमेऱ्यातून तुम्ही यूट्यूब व्हिडिओ करू शकता. म्हणजे क्रिएटिव्हिटीवर आहे सगळं की तुम्ही काय प्रकारचं कौशल्य दाखवता, कसा विचार करता, काय मांडणी करता, यावर बरंचसं अवलंबून असतं. कॅमेरा महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी कल्पना यावी हा उद्देश होता. अजून हे मोठा ज्ञानाचा समुद्र आहे. मलाही बऱ्याच गोष्टी त्यातल्या माहीत झाल्यात, थोडंसं ज्ञान मिळवलं आहे, पण अजूनही काही सांगायचं व्हिडिओमध्ये राहून जातं. काही शंका असेल तर विचारा. या पुढच्या व्हिडिओमध्ये मी अधिक माहिती देईन की मी कोणते 2 कॅमेरे घेतले आणि त्यामागे काय उद्देश होता, आणि त्यातून पण तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर नक्की खाली कॉमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.